नमस्कार मित्रांनो, आज आपण ANM सेकंड इयर हेल्थ सेंटर मॅनेजमेंटची टिपा बघणार आहोत. हा MP. त्याच्यामध्ये इथं पहिलं मिशन इंद्रधनुष्य ही बुक्समध्ये अवेलेबल नाही आहे, तर मी गुगलवरून व्यवस्थित काढून नोट्स काढलेले आम्हाला मॅमने दिल्या होत्या. चला तर बघूया मिशन इंद्रधनुष्य. त्याच्यामध्ये पहिले इंट्रोडक्शन बघायचं, मग ध्येय, मग डेफिनेशन, उद्देश, माहिती, घटक आणि रोल ऑफ ANM. तर चला पहिले इंट्रोडक्शन बघू. मिशन इंद्रधनुष्य हे सरकारचे आरोग्य अभियान आहे. हे काय आहे? आरोग्य अभियान आहे. याची सुरुवात कधी झाली? यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी कधी केली? 25 डिसेंबर 2014 रोजी याची सुरुवात झालेली आहे. सुरुवात लिहायची. आणि हे कोणी बनवलेले सरकारचे आरोग्य अभियान आहे. आज सुरुवात लिहिली. मिशन इंद्रधनुष्य हे इंद्रधनुष्याचे 7 रंग दर्शवतात. 7 रंग म्हणजे 7 लसी दर्शवतात. त्याच्यामध्ये सर्व लसी प्रतिबंधक रोगापासून सर्व मुलांना लसीकरण करण्याचे लक्ष्य हे मिशन इंद्रधनुष्याचे आहे. आता 7 रंग म्हणजे 7 लसी प्रतिबंधात्मक रोगापासून. तर मग याच्यामध्ये सर्व मुलांना लसीकरण करून आपल्याला नाही का रोग प्रतिबंधन करायचे, म्हणजे ते आजार होऊच द्यायचे नाही. कोणते आजार? 7 आजार ते. तर मग 7 लस प्रतिबंधन रोग आपण ते बघू. कोणते रोग याच्यामध्ये? पहिले घटसर्प, दुसरा डांग्या खोकला, तिसरा धनुर्वात, चौथा क्षयरोग, पोलिओ, हेपॅटायटिस B आणि गोवर, असे 7 आहे. DPT त्याच्यामध्ये पेंटा, DPT ऐवजी आपण पेंटा देतोय. पेंटामध्ये 5 येऊन जातात. आणि त्याच्यानंतर येतो MR आणि क्षयरोगचा आपण हेपॅटायटिस A आपलं BCG जन्मदा देऊन टाकतो. त्याच्यानंतर ध्येय काय काय? मेन फोकस हा भारतातील लसीकरण सुधारणे व त्यात 65% मुलांना 2014 पर्यंत किमान 2020 पर्यंत 90% पर्यंत मागणी. म्हणजे आपल्याला मेन फोकस काय आहे याचा, या मिशन इंद्रधनुष्याचा? का लसीकरणाचा दर, पहिले लसीकरण घेत नव्हते लोकांना भीती वाटायची किंवा जागरूकता नव्हती एवढी लोकांमध्ये. त्यामुळे तेव्हा 2014 मध्ये फक्त 65% करावं त्यांची तेवढीच इच्छा होती. पण आपल्याकडे कसं आता 20 पर्यंत 90% होते, आता 25 पर्यंत 100% लसीकरण झालंच पाहिजे. आता होतंय लसीकरण, 100% लसीकरण होते. असं गावात एक पण मुलगा नाही त्याचं लसीकरण अपूर्ण राहिलेलं आहे. एखादा अर्ध वंचित असेल, स्थानिक असेल, रहिवासी, तो त्याचं राहू शकतं. तरी सुद्धा ते दुसऱ्या गावाला गेल्यानंतर पण त्यांना घेता येणार, तेवढी जागरूकता निर्माण झालेली आहे आता. आणि म्हणजेच पुढील 5 वर्षापर्यंत मुलांमध्ये लसीकरण वाढवणे. आता त्याच्यामध्ये 2020 होतं, तर पुढील 5 म्हणल्यावर 2025. तर मग आपल्याला त्यांचे लसीकरण वाढवणे. जनरल ऑब्जेक्टिव्ह काय आहे? म्हणजे आता ह्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश झाले, हे ध्येय झालं. आता जनरल ऑब्जेक्टिव्ह बघू आपण. मिशन इंद्रधनुष्याचे उद्देश हे देशभरात उपलब्ध असलेल्या सर्व लसींमध्ये मुलांचे व गर्भवती स्त्रियांचे उच्च कव्हरेज सुनिश्चित करते. म्हणजे जास्तीत जास्त लसीकरण हे कोणाला पाहिजे? गर्भवती स्त्रियांना आणि लहान मुलांना. आणि स्पेसिफिक काय ऑब्जेक्टिव्ह? संप्रेषण आव्हानांना तोंड देऊन, म्हणजे जे प्रॉब्लेम येतात त्यांना तोंड देऊन सेवांसाठी जास्तीत जास्त मागणी निर्माण करणे. लोकांच्या जागृती निर्माण करून लोकांनी स्वतःहून लसीची मागणी केली पाहिजे, अशी आपल्याला परिस्थिती निर्माण करायची आहे. राजकीय प्रशासकीय आणि आर्थिक बांधिलकी वाढवणे. राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार लसीकरण आणि रोगप्रतिकारक मुलांना पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे याची खात्री करून देणे. लसीकरण हे 100% झालेले वेळापत्रकानुसार, त्याची खात्री करून घेणे. त्याच्यानंतर 4 घटक पडतात. बेसिक एलिमेंट्स ऑफ द मिशन इंद्रधनुष्य. तर पहिलं घटक काय आहे? मोहिमेचे सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन करणे. आपण कोणताही कार्यक्रम राबवायचे पहिले आपलं काय राहतं? पहिले प्लॅनिंग करतो, तर सूक्ष्म नियोजन करायचे मोहीम सर्व स्तरावरती. तर पहिलं आपण नियोजनामध्ये नियमित लसीकरण सत्रादरम्यान पुरेसे लसीकरणासाठी लसींची उपलब्धता सुनिश्चित करणे. आता लसीकरण सत्र राबवायचे म्हणल्यावर आपल्याला लसीचा साठा पाहिजे ना, त्यासाठी उपलब्धता सुनिश्चित करणे. प्रत्येक जिल्ह्यातील सर्व ब्लॉक आणि शहरी भागातील सूक्ष्म योजनांचे पुनर्निरीक्षण सुनिश्चित करणे. आणि दुसरं काय आहे आपलं? आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण. आता आपण लसीकरण सत्र राबवतोय, त्यासाठी आपण सगळं साहित्य आणून ठेवलं, लसींचा साठा पुरवला, परंतु तिथले जे डॉक्टर लोक किंवा अधिकारी आरोग्य अधिकारी किंवा नर्सिंग स्टाफ आहे त्यांना प्रशिक्षणच नाही. आपल्याला काय सांगायचंय, काय द्यायचंय, त्याचं आधी प्लॅनिंग केली त्यांनी संपूर्ण काळाची. परंतु जे व्यक्ती कर्मचारी त्यांचं प्रशिक्षण झालेले का नाही, मग त्यांना पण प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे. त्यामुळे दर्जेदार लसीकरणासाठी सेवेसाठी नियमित लसीकरण कार्यामध्ये
आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे. त्याच्यामध्ये आरोग्य जेवढे कर्मचारी येते कामगार क्षमता वाढवणे म्हणजे त्यांना त्याबद्दल माहिती सांगणे, चांगली माहिती आहे. मला सपोज मी लसीकरण द्यायला गेले तर मला त्याविषयी माहिती पाहिजे. पेंटा मी लस देते त्या बाळाला, पेंटा हो, OPV हो, कोणती होईना लस देते मी, तर त्याविषयी मला माहिती असेल, मी समजून सांगेन या लसीचा हा फायदा आहे. त्यामुळं त्या आईच्या डोक्यामध्ये, आईकडे पण थोडं ज्ञान प्राप्त होईल आणि तिला समजेल की लसीकरण हे गरजेचे आहे. मग ती दुसऱ्या आईला सांगेल. त्यामुळे काय होतं, जनजागृती आणि एकदम प्रभावी परिणामकारक दर्जेदार सेवा पुरवली जाते आपल्याकडून. तिसरं काय येतं आपलं सामाजिक एकत्रीकरणाचे प्रयत्न. म्हणजे आता कोणतंही काम आपण एकलं करू शकतो का? नाही. तर समूह किंवा आपल्याला एकत्र येण्याची गरज असते. सामूहिक माध्यम परस्पर संवादाद्वारे नियमित लसीकरण कार्यक्रमात समुदायाचा सहभाग वाढवण्यासाठी गरजांवर आधारित प्रक्षेपणासाठी रणनीती आणि सामाजिक जमावजमाव उपक्रमाद्वारे लसीकरण सेवेसाठी जागरूकता आणि मागणी निर्माण करणे. आता कोणताही कार्यक्रम राबवण्यासाठी आपल्याला ज्या समाजामध्ये आपण राबवणारे किंवा ज्या भागात आपण राबवणार तेथील लोकांचा त्यांच्याशी संवाद साधून त्यांना त्या गोष्टीविषयी ज्ञान प्राप्त करून देणे, त्यांच्याशी चांगल्या प्रकारे यांना गरजांवर आधारित काय गरजा त्यांची, तिथं कोणता आजार आहे त्याविषयी त्यांची समजून घेऊन आपण त्यांना अजून म्हणजे सगळेजण एकत्र येऊन प्रयत्न केल्यानंतर एकदम व्यवस्थित आणि परिणामकारक सेवा पुरवली जाते. त्यामुळे आपला परस्पर संबंध प्रस्थापित करायचा आहे. स्थानिक आशा कार्यकर्ते झाल्या, अंगणवाडी कार्यकर्ते झाल्या, तिथील आपल्याला आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच यांचा सर्वांचा सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये जाऊन योग्य त्या दर्जेदार सेवा पुरवायच्या आहे त्यांना. त्याच्यानंतर आता शेवटचा टप्पा आहे आपला, तो काय आहे, टास्क फोर्सद्वारे जबाबदारी प्रस्थापित करणे. म्हणजे प्रत्येकाला जास्त त्याचं काम वाटून द्यायचं आहे याच्यामध्ये. तर काय, भारतातील सर्व जिल्ह्यातील लसीकरणासाठी जिल्हा टास्क फोर्सची संख्या वाढवावी. प्रयत्न अंमलबजावणीतील तफावत प्रत्यक्षात आणण्यासाठी एकत्रित लस मॉनिटरिंग डेटाची वापर करून जिल्हा प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेच्या सहभागाची आणि जबाबदारीची मालकी वाढवणे. वेळ सांगायचा आहे आपला, कार्यक्रम राबवण्याचा वेळ पण द्यायचा आहे 9 ते 4. त्याच्यामुळे टीम प्रस्थापित करायची. एका संघामध्ये एक लसीकरण करणारा व 2 परिचारिका असतात. तर याच्यामध्ये जर अंदाजे इंजेक्शन 60 ते 70 पेक्षा जास्त असेल तर एक अतिरिक्त लसीकरण करणारा म्हणजे एक टोचक अजून वाढवून द्यायचा आपला. त्याच्यानंतर येतं घटक. काय काय तर घटक आपण आता बघितले, ते नियोजन करायचं आहे, मग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे तिसरं, आणि एकत्रित प्रयत्न करायचे. चौथं, सर्वांना जबाबदारी वाटून द्यायची किंवा टास्क फोर्सद्वारे जबाबदारी प्रस्थापित करायची. तर आपलं झालेलं आहे मिशन इंद्रधनुष्य. एकदम सोपा टॉपिक आहे, 5 मार्काला विचारला जातो, IMP आहे. बुक्समध्ये नोट्स दिलेले नाही, त्यामुळे मी हा जास्त व्यवस्थित नोट्स काढून समजून सांगितण्याचा प्रयत्न केला. तर सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. सर्वजण लाईक करा. व्ह्यूज वाढत आहे पण सबस्क्राईब वाढत नाही आहे, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. धन्यवाद.